हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण. आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो आज ना व्लॉग जरा लेटच सुरू केला आहे आणि आमच्या दोघं मायलेकांचा ना मस्तच पचका झाला आहे. बघा काल माहिती आहे का, काल पिहूच्या पेपरचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे आम्ही दोघं मायलेकं इतकं हॅपीनं आम्हाला वाटलं हा झालं आता मज्जाच मजा आमची. लागल्यात पिहूला सुट्ट्या. पिहूला वाटलं अरे वा एक्झाम झाली, आता अभ्यासाचं टेन्शन नाही, सकाळी उठायचं टेन्शन नाही, भरपूर खेळायला भेटेल. आणि मलाही होतं की चला आता पिहूचा अभ्यास घ्यायचं प्रेशर नाही, म्हणजे अभ्यास तर घ्यावाच लागतो पण एक्झामच्या वेळेस जे प्रेशर असतं ते नाही. आणि सोबतच जे आहे सकाळी उठायचं लोड नाही, म्हणजे आरोहीचं आहे चालू पेपर पण एक दिवस आड आहे, त्यामुळे म्हणजे जास्त वेळ झोपायला मिळतं वगैरे वगैरे. भरपूर अशी स्वप्न बघितली होती. पण सायंकाळी लगेच मेसेज आला की उद्यापासून पिहूची कंटिन्यू स्कूल असणार आहे. आय थिंक 18 तारखेपर्यंत असेल, हो ना पिहू? बसल्या बसल्या झोपला की काय? सो 18 तारखेपर्यंत जे आहे का मग कंटिन्युअस म्हणजे मे महिन्यापर्यंत आहे ते कळेल. आता सध्या तरी टाइम टेबल आलाय. झोपलाय सध्या तरी म्हणजे सकाळची शाळा आहे 9 ते 11:30. आता 11:30 जरी असली ना तरी पिहूला घरी येता येता 12:30-1 वाजतोच, म्हणजे काही नाही हाफ डे म्हणता येईल. पण म्हणजे मुलांचा बराच दिवस जो आहे शाळेतच शेवटी जाणार आहे, त्यामुळे सकाळची शाळा असल्याचं किंवा सुट्ट्या असल्याचं काही पिहूला फील होणारच नाही. पिहूची कंटिन्यू स्कूल असणार आहे. आणि आता पिहू स्कूलमधून आला आणि हे अशी नाटकं चाललेले. झोप येत आहे. सो चला आता जे आहे व्हिडिओला सुरुवात करते आहे. आणि आरोही स्कूलमधनं आली आणि आरोहीचं चाललेलं मम्मा काहीतरी खायला दे. तुमच्याकडे पण काहीतरी ही डिश बनते का तेही आम्हाला कमेंट करून सांगा, हो ना पियू? काय असते दीदीचं कधी पण काहीतरी खायला दे, काहीतरी खायला दे, काहीतरी खायला दे. सो काहीतरी डिश आता नेटवर शोधावं लागेल, काहीतरी नावाची डिश. आता आरोहीचं चाललेलं मम्मा काहीतरी खायला दे. आता काहीतरी खरंच वेगळं बनवायची ना माझ्यात कपॅसिटी नाही, कारण नुकतेच कामं झालेत, म्हणजे सर्व कामं व्हिडिओची कामं झाले नाही की लगेच पिहू आला. मग त्याला मी त्याच्यासाठी स्पेशली वरण भाताचं कुकर लावलंच होतं. सो त्याला वरण भात दिला, त्याला जेवू खाऊ घातलं, पुन्हा ते भांडे वगैरे घासले आणि लगेच आरोही आली अर्ध्या तासात. आणि आता आरोहीचं चाललेलं मम्मा काहीतरी खायला दे. सो ह्या कालच्या इडल्या आहेत, ह्याच मस्त फोडणी देते मी, खूप बढिया लागतात, खरंच मस्त लागतात. कारण हे आता शिळ्या इडल्या ना कडक तर नाही झालेल्या, छानच आहेत, म्हणजे थोड्याफार कोरड्या झाल्या तशा, पण अगदीच कडक नाही झालेल्या, अशाही खाऊ शकते. पण फोडणी दिल्यात ना खरंच आणखी मजा येते. बरं चला आता फोडणी देते, नाहीतर आणखी आरू यायची. मम्मा झालंच नाही का विचारायला. सो इथे कढईमध्ये बघा मस्त तेल तापल्यानंतर मी मोहरी आणि जिरं टाकलं, त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि भरपूर कढीपत्ता घातला, त्यानंतर कांदा घातला आणि कांदा परतून झाला की टोमॅटो. आणि आता हिंग घालते आहे. अशी उलटी पुलटी कामं करते मी कधी कधी, माहीत नाही का हिंगाचीच आठवण मला राहत नाही. सो हिंग घातला, पुन्हा व्यवस्थित ते शिजवून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये इडली टाकल्या. ह्या फोडणीच्या इडल्या अवघ्या म्हणजे 5 ते 7 मिनटात बनवून तयार होतात. फार काही तामझाम वगैरे करायची गरजच नाही, पण इच्छा असली तर करू शकता बरं. जसं आता बघा मी इथे म्हणजे पिझ्झा सीझनिंग वगैरे त्यामध्ये घातलं. आरूला तर पिझ्झा सॉसही हवा होता, पण पिझ्झा सॉस घरात नव्हता. सो तुम्ही मॅगीचा मसाला किंवा मग चायनीजचा फ्लेवर हवा असेल तर चायनीज मसाले सॉसेस वगैरे घालू शकता. नाही काय तुम्हाला बघितलं ना तुम्ही, ही अशी जबरदस्ती असते. आणि कितीही नाही हो म्हणता ना 1 घास खा 2 घास खा असं करता करता जबरदस्तीनं माझ्या पोटात जे आहे गोड जातं आणि मग वजन वाढतं. आता किती दिवसापासून कॉन्स्टंट जे आहे माझं 52 होतं. 52 किती दिवसापासून महिन्यांपासून माझं कॉन्स्टंट वेट होतं. आता काल हॉस्पिटलला गेली, 2 kg वाढलेलं होतं. कारण इतक्यात मी जसं बोललेच 1-2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये म्हणजे सतत काहीतरी गोड जे आहे बनवणं चाललेलं आहे. आणि कितीही कंट्रोल करायचं म्हटलं ना तरी 1-2 घास आपल्या पोटात जातातच. म्हणजे चॉकलेट बिस्किट असेल तेव्हा तरी 1-2 घास जातात, पण घरी काही बनवलं म्हटलं की मग आपण भरपेट खात असतो. जसं आता रसमलाई झाली, त्यानंतर त्याच्या आधी रसगुल्ले झालेत आणि असंच. आणि
आणि आजही दूध एक्स्ट्रा आहे आणि त्याचंही मला काहीतरी बनवायची इच्छा आहे. बघते आता काय बनवता येईल. सो माझी इथे फोडणीची तडकावाली इडली जी आहे बनवून तयार आहे. आता आरोहीला देते. नाही खायचं, नाही खायचं, नाही खायचं. कट्टी तर कट्टी जा. कट्टीचे धमके देऊन देऊन खायला लावतो बघा माझी पिल्लू. बरं चला, मस्त टेम्पटिंग अशा ज्या आहेत माझ्या फोडणीच्या इडल्या बनवून तयार आहेत. तुमच्याकडे ही इडल्या अशा उरल्या आणि वाया जात असतील ना, तुम्ही अशा प्रकारे फोडणी देऊन मुलांना देऊन बघा. मुलं खूप आवडीने खातील. बरं चला, आता काय होतं आहे माहीत आहे का, म्हणजे जेव्हापासनं पिहूची एक्झाम स्टार्ट झाली ना तेव्हापासनं आणि आरोहीची सुद्धा, सो त्यांचं स्कूलिंग कसं चाललेलं, 1 दिवस शाळा, 1-2 दिवस सुट्ट्या, त्यानंतर पुन्हा 1 दिवस शाळा, 1 दिवस सुट्टी, असं काहीचं. सो अशा वेळेस ना रुटीन खूप चेंज होऊन जातं आणि थोड्याच वेळ शाळा असते. तर माझं होतं असे वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण वगैरे घरात असले की पटकन मुलांना टिफिनमध्ये ते देता येतात, म्हणून हे मी घरात भरून ठेवले होते. पण ते काही संपायचं नाव नाही घेत आहे, कारण मुलांचं असतं तू आम्हाला पोहे दे, उपमा दे, अगदी फोडणीच्या शेवळ्या दे, पण हे नको देऊ. सो आता भरण्यांमध्ये भरून ठेवते मी. मुलं तर काही खात नाही, पण आमच्याच डोळ्यासमोर राहिले तर आम्ही तरी खाऊ. मला सांग ये, हां काय पाहिजे सांग मला. हे बघा, आतापर्यंत आरोहीचं चाललेलं होतं मम्मा काहीतरी खायला दे, आणि आता मोक्षीचं आंटी काहीतरी खायला देणं, आणि काहीतरी म्हणजे आला आणि सरळ या टाकीमध्ये, त्याला माहीत आहे आमच्याकडे ना म्हणजे एक्स्ट्राची बिस्किट किंवा काहीही एक्स्ट्राची ग्रॉसरी या टाकीमध्ये असते. सो सरळ ते उघडून शोधाशोध चालू झाली इथे. त्यामध्ये त्याच्या आवडीचं काही सापडलं नाही तर बोलतो या नाही आहे त्यामध्ये काही. शेंगदाणे आहे, तू शेंगदाणे खातो का? ऐकलं ना, काहीतरी खायला दे. त्यामध्ये गहू आहेत. गहू का तू मोक्ष नको काढू रे, काम नको वाढवू रे. खायला काय पाहिजे, काय पाहिजे खायला, काय पाहिजे माहित नाही, पण काहीतरी दे. तुला गाठी पाहिजे का? गोड 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 चिवडा देऊ का तुला? चिवडा देऊ? गाठी पाहिजे, मला माहित आहे. हा मला वाटलं हा गाठी शोधत असेल. हा देते, थांब. बाय. आमच्याकडे काय आहे, म्हणजे आधी दूध ठेवतं तापायला. आमच्याकडे कसं आहे सांगते तुम्हाला. आरोहीचं काय आहे, आरोहीला हॉर्लिक्स, कॉम्प्लॅन, ब्रोनविटा काहीतरी लागतं दुधासोबत, नाहीतर चोकोस तरी लागतात, पण ती प्लेन दूध नाही पिऊ शकत. पिऊ मात्र त्याचं काही नाही विचारायचं, त्याला खारकेचं दूध बनवून दिलं तेही पितो. ह्या सर्व गोष्टी असल्या की त्याची मजाच असते. नसलं ना तर तो प्लेन दूधही पितो, पण आरोही पित नाही. आणि तिच्या पप्पाला केव्हाची मी मागे लागलेली की 1 लिटरचं आपण आता अर्धा लिटर करूयात. मुलं पहिल्यासारखं दूध पित नाही. पिऊ तरी पितो, पण आरोही पहिल्यासारखं पित नाही, त्यामुळे दूध उरतं. आणि आरोहीच्या पप्पांचं म्हणणं असं असतं की मुलं बिलकुलच पित नाही असं नाही आहे. म्हणजे 2-3 दिवस पितात, एखाद्या दिवशीच पित नाहीत, आणि त्यामुळे मग दूध वाचतं. सो राहू दे त्यांची ती सवय, पिऊ दे त्यांना दूध. आणि उरलंच दूध तर तू काहीतरी बनवत जावाई, पण ते दूध कमी करायचं म्हणजे विषय घेऊन माझ्याकडे येऊ नको. सो असं सर्व आहे. आणि इतक्यात ब्रोनविटा, कॉम्प्लॅन सर्व संपलेलं होतं, आणि मी काही यांना आठवण करून दिली नाही आणि मुलांनीही करून दिलं नाही, त्यामुळे ते घरात आलं नाही. म्हणून इतक्या तुम्हाला दुधाच्या जास्त ज्या रेसिपी आहेत त्या मी शेअर करताना दिसते आहे. मी विचार करते आहे खोवा बनवते, म्हणजे गुलाबजाम बनवता येतील किंवा पेढे वगैरे काहीही बनवता येतील. गाजर आहेत घरात, सो म्हटलं चला या सीझनचा शेवटचा गाजराचा हलवाही बनवून घेऊ. त्यासाठीही खवा लागणारच होता. सो बघते, पहिल्यांदा ट्राय करत आहे. खरं तर कसा जमतो, काय जमतो तुमच्यासोबत शेअर करते. सो हे ना 1 ते 1.25 लिटर दूध आहे, थोडं जास्तही असेल. सो अशा मोठ्या कढईमध्ये मी इथे उकळायला ठेवलं आहे, म्हणजे ते पटकन जे आहे उकळल्या जाईल. 3-4 उकळ येईस्तोवर मी गॅसची फ्लेम फुल ठेवली होती, आता मीडियम केली. आणि चला आता हे उकळेस्तोवर जे आहे थोडं गार्डनिंगचं काम करूयात म्हटलं, कारण बऱ्याच वेळचं त्यामध्ये चम्मच फिरवून माझे हात दुखून आले होते. सो
इथे आले मी ड्राय बाल्कनीमध्ये आणि हे माझं जास्वंदाचं झाड आहे जे की पावसाळ्यात कटिंगने मी ग्रो केलं होतं. एरवी त्याला फुलंही आली असती, पण मी काय करत असते, सतत त्याची प्रुनिंग करत असते. कारण प्रुनिंग केल्यानं ते मस्त बुशी होतं, नाहीतर ते उभंच वाढत जातं. आणि प्रुनिंग नसती केली तर एरवी मला 1-2 फुलं आलीही असती, पण मी जरा स्वार्थी आहे. 1-2 फुलांमध्ये माझं काही होणार नाही, त्यामुळे मी मस्त त्याची प्रुनिंग करते. आणि काय असतं, आपण एक फांदी कट केली तर तिथे 2 ते 3 फांद्या येतात आणि त्यामुळे म्हणजे जितक्या जास्त फांद्या तितकी जास्त फुलं, अशी जी आहेत झाडांचा रूल असतो. सो म्हणून जे आहे त्याची छानशी प्रुनिंग मी दर आठवड्याला करत असते आणि बऱ्यापैकी बुशी झालं आहे ते. आणि आता खरं तर कलांचीचं जे आहे ना सीझन तो गेला आहे, तरी पण बघा माझ्या प्लांटला किती सर्व फुलं आहेत आणि इतका गोड कलर आहे ना यांचा की काय सांगू. त्यानंतर हे जे जास्वंद आहे येलो कलरचं, यालासुद्धा भरपूर कळ्या आलेल्या आहेत आणि याचीही मी मागच्या महिन्यात जे आहे म्हणजे डीप प्रुनिंग केली होती. त्यानंतर त्याला इतक्या कळ्या धरत आहेत की काय सांगू. म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या फांदीला 4-4, 5-5 कळ्या आहेत बघा. ही तर इतकी छोटीशी फांदी आहे पण तिलाही कळी आहे. आणि खरं सांगू का, मी सुपर एक्सायटेड आहे कारण लवकरच माझं हे गार्डन पुन्हा फुलांनी भरेल. माहीत आहे का, केव्हाचा तो खवा बनवायला ठेवलेला आहे, पण तो तर माझी पेशन्सच चेक करतोय. म्हणजे केव्हाची त्यामध्ये नुसतं ढवळाढवळ माझी चाललेली, पण तो काही बनायचं नावच नाही घेत आहे. सो तितक्या वेळात आणखी माझ्या डोक्यात आलं की मला ते माझं एक ब्लाऊज हरवलं होतं, तुम्हाला सांगितलं, ते आणखीही सापडलेलं नाही. भरपूर शोधते आहे पण सापडत नाही आहे. आजही शोधलं. शोधताना हा माझा म्हणजे रेडीमेड ब्लाऊजचा जो खजाना आहे तो माझ्या हातात लागला. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे आपल्याला ना आवाज खूप येतोय, त्यामुळे मी काय करते, व्हॉइस ओव्हर करते. आजकाल तुम्हाला माहीत आहे ब्लाऊजचे प्रॉब्लेम किती येतात ते. एकतर चांगला टेलर शोधणं कठीण असतं, त्यानंतर त्याची शिलाई किती जास्त असते. त्यावेळेस काही रेडीमेड ब्लाऊज आपल्याकडे असलेच पाहिजे. आणि त्यातलंच हे पहिलं ब्लाऊज बघा, हे सिल्वर व्हाईट टोनमधलं सिक्वेन्सचं ब्लाऊज आहे माझ्याकडे. इतकं सुंदर आहे आणि खूप साऱ्या डार्क कलरच्या किंवा फेंट कलरच्या साड्यांसोबतही ते जातं. ते मी ऑनलाईन बोलवलं आहे, पण हे जे ब्लॅक कलरचं सिक्वेन्सचं ब्लाऊज दिसतंय ना, हे मी ऑफलाईन बोलवलं आहे. आणि याची प्राईस जरा जास्त आहे कारण त्याची क्वालिटीही खूप छान आहे त्या व्हाईट कलरच्या ब्लाऊजपेक्षा. त्याचा गळा बघितला तुम्ही, छान छोटूसा आहे, पण या व्हाईट कलरच्या ब्लाऊजचा गळा दाखवते, भरपूर मोठा आहे आणि बऱ्याचदा मी त्यामुळे अनकम्फर्टेबलही फील करते. क्वालिटीमध्ये फरक आहे, तसाच किमतीत भरपूर फरक आहे बरं का. या सर्व ब्लाऊजच्या लिंकनं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की चेकआउट करा कारण एक से बडकर एक ब्लाऊज आहेत. त्यानंतर हे बॉटल ग्रीन कलरचं ब्लाऊज, कोणत्याही म्हणजे येलो साडी असू देत, ग्रीन साडी असू देत, पॅरेट ग्रीन असू देत, व्हाईट, रेड, म्हणजे भरपूर कलरसोबत जातं आणि इतका छान कापड आहे याचा की काय सांगू. आणि स्लीव्स तर म्हणजे स्पेशली खूप छान आहे, आतून अस्तर आहे त्यामुळे असं रुतत नाही, फिटिंगलाही परफेक्ट बसतं. दोन्ही साईडचे नेक छोटेच आहेत त्यामुळे कम्फर्टेबलही आहे. आणि ते ब्लाऊज मला फक्त 150 रुपयाला मिळालेलं आहे. त्यानंतर हे ब्ल्यू कलरचं जे ब्लाऊज दिसतं याच्या फक्त स्लीव्ज बघा तुम्ही, इतक्या सुंदर स्लीव्ज आहेत, ट्रान्सपरंट आहेत, पण त्यावर बुट्टी आहेत. पूर्ण ब्लाऊजमध्ये ना मस्त गोल्डन थ्रेड वर्क असल्यासारखंच म्हणा तुम्ही, खूप सुंदर आहे. दोन्ही नेक कम्फर्टेबल आहेत आणि ब्लाऊज अंगावर खरंच खूप छान दिसतं. तेही मी 150लाच घेतलेलं आहे. त्यानंतर हे बॉटल ग्रीन कलरचं ब्लाऊज. बॉटल ग्रीन कलर मला ना युनिव्हर्सल वाटतो कारण बऱ्याच कलरसोबत तो ना कॉम्बिनेशनमध्ये येऊन जातो, कॉन्ट्रास्टमध्ये येऊन जातो, त्यामुळे बऱ्याच साड्यांसोबत घालता येतं. या ब्लाऊजबद्दल तर कायच बोलू, याआधीही शेअर केलेलं आहे. खूप सुंदर गोल्डन थ्रेडचं यावर वर्क आहे. जी बुट्टी दिसते ना ती सिक्वेन्सची आहे त्यावर आणि सिक्वेन्सचं भरपूर वर्क आहे. खरंच ते ब्लाऊजही खूप सुंदर आहे. फक्त 250ला मला मिळालेलं आहे. त्यानंतर हे ब्राऊन कलरचं जे ब्लाऊज आहे हे सुद्धा फक्त 150ला आहे आणि याचा लुक बघा तुम्ही, इतकं सुंदर दिसतं हे अंगावर. डार्क ब्राऊन कलर, त्यावर गोल्डन कलरचं थ्रेड वर्क आणि त्यानंतर अशा ट्रान्सपरंट स्लीव्ज इतका रिच लुक देतात की काय सांगू तुम्हाला. खरंच हेही ब्लाऊजनं मला जर याची लिंक मिळाली तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते, तुम्ही परचेस करू शकता. 150 रुपयात आणखी काहीच पाहिजे. आणि आत्ता हे जे ब्लाऊज दिसते ना तुम्हाला, हे माझ्या आईने अगदी दारावर विकायला येतात ना गाडीवाले, त्यांच्याकडनं घेतलेलं आहे. पण त्याची फिनिशिंग बघा तुम्ही, त्याचा कलर बघा, गोल्डन ब्ल्यू ग्रीन शेडमध्ये जे आहे तो ऊन सावलीचा कलर असतो ना तसा आहे. त्याचा नेक जो आहे रेक्टँग्युलर स्क्वेअर टाईप आहे आणि समोरचा छान डीप यू आहे.
त्यानंतर यावर गोल्डन जे डिझाईन आहे ना, त्यामुळे कोणत्याही काठापदराच्या कोणत्याही ट्रॅडिशनल साडीसोबत तुम्ही ते वेअर करू शकता. येलो कलरसोबत तर परफेक्ट जातं, म्हणजे माझ्या चॉईसनुसार सांगते आहे मी. बरं चला, तेही 150लाच होतं. आणि हे जे दिसतं आहे हे माझ्या कलेक्शनमधलं म्हणजे आत्तापर्यंतचं सर्वात महागडं ब्लाऊज आहे. रिसेंटली या दिवाळीलाच हे मी परचेस केलेलं आहे. डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअरही केलेलं आहे. यामध्ये कलर बघा तुम्ही किती सारे आहेत. खूप सारे शेड असल्यामुळे खूप साऱ्या साड्यांसोबत जातं हे. त्यासोबत दोन्ही साईडचे नेकनं खूप सुंदर आहेत. खूप म्हणजे खूपच अगदी डिटेलिंगही इतकी सुंदर केलेली आहे, म्हणजे कुठेच 19-20 तुम्हाला दिसणार नाही. टेसल्सही खूप सुंदर आहे, कलरही खूप छान आहे, पण प्राईजही तितकीच छान आहे. हे मला 800ला पडलं होतं. घेऊ का नको होतं मनात, पण घेऊन घेतलं. म्हटलं असं एखादं ब्लाऊज असायलाच पाहिजे आपल्याकडे. त्यानंतर हे जे ब्लाऊज दिसतंय ॲक्च्युली हे साडीसोबत आलेलं आहे आणि रेडीमेडच आहे. हे सुद्धा बऱ्याच साड्यांसोबत तुम्ही पेअरअप करू शकता. खूप सुंदर आहे. बॅक साईड, फ्रंट साईड, खालच्या साईडला जर ही फ्रिल आली नसती ना तर मात्र म्हणजे कोणत्याही कलरसोबत वेअर करता आलं असतं, पण ही ग्रे कलरची फ्रिल आल्यामुळे तुम्ही ग्रे कलरच्या वेगवेगळ्या शेडसोबत किंवा ब्लॅक कलरसोबतही हे वेअर करू शकता. सो असं काहीसं हे ब्लाऊज आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. अगेन हे जे ब्लाऊज आहे हे सुद्धा माझ्या साडीसोबतच आलेलं आहे, रेडीमेडच आहे. पिंक कलरचा कोणताही शेड, अगदी कोणताही शेड असेल तर त्यासोबत तुम्ही हे ब्लाऊज पेअरअप करू शकता. अगदी या ब्लाऊजचा म्हणजे प्रत्येक पार्ट इतका सुंदर आहे, इतकं छान वर्क आहे यावर काय सांगू. मग ते फुल स्लीव्ज असू देत, बॅक साईड असू देत, फ्रंट असू देत. नेक तर खूपच सुंदर आहे. समोरनं बोट नेक आहे, मागनं व्ही टाईप आहे आणि म्हणजे वर्थ इट आहे प्राईजच्या मानाने तेही ब्लाऊज. तशा प्रकारचं ब्लाऊज तुम्ही असं सिंगलही घेऊ शकता. त्यानंतर हे जे ब्लाऊज आहे हे मी रिसेंटली शिवून घेतलेलं आहे. यावरही डिटेल बोललेलं आहोत आपण. सो हे असं माझं रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन आहे. खूप छान आहे, खूप साऱ्या साड्यांसोबत जातं, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तुम्हाला यापैकी कोणतं ब्लाऊज सर्वात जास्त आवडलं ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि इथे बघा मी आरोहीला बसवलं होतं चम्मच फिरवण्यासाठी. सो अजूनही आमचा खवा बनलेला नाही. सो आता चला यामध्ये चम्मच फिरवून फायनली जो आहे माझा खवा बनत आला आहे. सो आता गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर हा खवा भरून ठेवते आणि तुमच्या सर्वांचा निरोप घेते. चला पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदित राहा, स्वतःची काळजी घ्या आणि मला छान छान कमेंट करा, लाईक करा, हाईप करा, म्हणजे तेवढंच मला मोटिवेशन मिळतं. बरं चला आता बाय.